तपस्विनी आहेत, एखाद्या गावी आश्रम गेला किंवा मार्ग गेल्यानंतर त्यांची जो राबता आहे तो अगदी स्वयंपाकघरापर्यंत असतो, स्त्रियांपर्यंत असतो. ज्या बाया असतात त्या ठिकाणी उपदेशी बाया असतात, उपदेशी लहान मुलं असतात, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचून त्या चुलीजवळ जाऊन त्यांना धर्माचा संदेश देतात, धर्माचं बाळ कडू त्या लहान मुलांना पाजतात. म्हणून स्त्रियांनी देखील हा धर्म आपला राखलेला आहे. असा सुंदर आश्रम आणि त्या आश्रमामध्ये क्षेत्र रिद्धपूर येथील जे आश्रम आहेत, मठ आहेत, त्या मठातले मठाधिपती आणि महंत या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये महंत आहेत, संत आहेत आणि तपस्वी साधक त्या शिक्षक रिद्धपूर येथील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे बालगोपाल देखील आश्रमातले आहेत. असे आमच्या या ठिकाणी 12 गाड्या आहेत. त्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आणि आधीच आम्ही पूज्य तपस्विनी बाईंना विनंती केली की आपल्याकडे जो परमेश्वरीय प्रसाद आहे, परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे, परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेले विषय जे आहेत त्याचा वंदनाचा लाभ म्हणजे काय. आपल्याला सांगितलं गेलेलं आहे स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू हे महानुभाव पंथी आपल्या धर्माचे 4 स्तंभ आहेत. स्थान आहे, अवस्थान आहे, आदी स्थानाचे प्रकार आहेत. तर त्याप्रमाणे ते स्थान आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे तो प्रसाद. कोणताही कार्यक्रम झाला म्हणजे महाप्रसाद आदी जे अवतार आहेत आपले पावन झालेले जे विशेष आहेत त्याचप्रमाणे ते वस्त्र आमच्या पूर्वजांनी 800 वर्षापासून जतन करून ठेवलेले. आपण आता प्रसाद करत आहात माझं हे बोलणं, परंतु त्याला आपण पाषाण का म्हणतो, तो आपल्यासाठी पवित्र का झाला. तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे प्रत्यक्ष चरण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसले, त्यानंतर त्या ठिकाणी माळी येतात, म्हणून त्या माळीच्या माध्यमातून आपल्याला त्या पूजनाची लीला आपल्याला आठवते. त्यानंतर भोवरी येते. भोवरी जे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ताटाचा विषय, दोन्ही बाजूला 2 ताटाचा विषय, चिन्हस्थळी या ठिकाणी दत्त पान पुष्प पोफळ त्या ठिकाणी दिलं जातं. तसं त्याचं स्मरण म्हणून ते आपल्याला ते विशेष पानाची आकृती आहे. शेवण आहे, त्याच्यानंतर खांब आहे, चरणाचा स्पर्श त्या खांबाला होत असेल. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचे विशेष येतात. कळशी आहे, शेवण आहे, अशा प्रकारचे. आणि त्याच्यानंतर येतं काष्ट, त्याचे देखील काष्ट रूपाने ईश्वरी आरती उपजे, विघ्न उपशांती होय, दैव साह्याचे काळी, तामसे काळी गेले सत्वये. त्याचप्रमाणे आपलं राजस तामस प्रकृती असते. तर आपण त्या ठिकाणी आपल्या एखाद्याचं मन जे आहे ते कलुषित होतं एखाद्या घटनेमुळे, तर त्या घटनेमुळे मन कलुषित झाल्यानंतर वंदनाचा लाभ या ठिकाणी प्राप्त झाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी थोर विदुषी आमच्या मांडवा पंथातील तपस्विनी आहेत, त्यांचं देखील दर्शन लाभ आम्हाला प्राप्त झाला. ते देखील थोर गोमठ आहे. कारण बाईची पहिली यायच्या रिद्धपुरुष वंदन करायला यायच्या, तीर्थयात्रेच्या माध्यमातून यायच्या, कार्यक्रमाच्या माध्यमातून यायच्या, पण वय वृद्धत्वामुळे त्या मी थकल्या. सांभाळतात लोक. स्वार्थाची नाती जास्त सांभाळायला लागली की ज्या ठिकाणी स्वार्थ आपला पुरेसा होतो त्यालाच आपण बोलतो आणि त्याच्याशी एखाद्याचं काम करून घ्यायचं असेल त्याच्याशीच आपण गोड बोलतो. म्हणजे ती नाती अशा एकाच वेळेला जवळजवळ 80 ते 85 साधूंचं एकाच ठिकाणी एका छत्राखाली आपल्याला दंडवत दर्शन झालं. त्या निमित्तानं त्यांच्या निमित्तानं विस्तारलेले प्रसाद आपल्याला नमस्काराला मिळाले. हे त्यांचं थोरपण आहे. आणि हे सगळे आपल्या इकडच्या भागात आपला हा भाग आश्रम हा देशाचा शेवट मानला जातो. कासरवट्ट कोळीकरांच्या नियमानुसार देशाचा शेवट आहे. त्या ठिकाणी हे सगळे लोक आले मालपणाकडून. निर्मित स्तोत्रामध्ये एक ओवी आहे, तया ज्ञानाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अभेरुग्ण करावा कवने भरतेने गंधावे. अशा ज्ञानांचं दर्शन आपल्याला घडले. त्याचप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन मिळाले. त्यांनी आपली पायधूळ आपल्या इथं झाडली. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करते. दंडवत प्रणाम सगळ्यांना. आणि तुम्ही सगळेजण खूप व्यस्त असता, म्हणजे तुमचे कामाचा व्याप असतो, तुम्ही सगळे आलाय वेळात वेळ काढून याबद्दल. आणि या सगळ्यांनी आपली पायधूळ झाडली, त्यांचं दर्शन आपल्याला झालं, त्यानिमित्तानं प्रसाद पूजा करायला मिळाली. देवं कंसचानूरमर्दनं
देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण चतुर्विध साधन परमपूजनीय श्री गोपीराज बाबा यांच्याकडून माहिती ऐकली. तर चौथं साधन आहे भिक्षू. पहिलं स्थान प्रसाद भिक्षू आणि वासनी. तुम्ही सुद्धा एक घटक आहे. तुमचं सुद्धा दर्शन होणे, सर्वांना दंडवत होणं हे सर्वांचं भाग्य. आपण अच्युत गोत्री योगिका स्वामी म्हणतात, तुम्ही अच्युत गोत्री योगिका तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी की. म्हणजे तुम्ही ग्रस्ताश्रमी उद्देशी म्हणजे वासनी आणि भिक्षुक म्हणजे ही संदेश्वर. आणि आता आपण प्रसाद नमस्कार केला, त्याला प्रसाद म्हणायचं ते स्वामींच्या सपूर्त सेवेची. थोडक्यात कसं प्रसाद नमस्कार करताना सुद्धा आपलं कुंकू लागलं नाही पाहिजे आपले. आणि यांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे, आपलं खरंच महत्त्वाचं आहे. कारण अशा साधूंच्या दर्शनाने पाप नाही होतं, पुरश्चरण म्हणजे पाप नाही होतं. म्हणून आपण सर्व आला, भिक्षुकांचं दर्शन घेतलं, प्रसादाचा लाभ घ्यायचा, छोटीशी आरती होईल. आणि बरं का, पण वनवासात नाही हे लोक सगळ्या गावांना कोरोनानं पिडलं. या कोरोनाच्या काळात कोरोनानं पिडलं, आमच्या गावाला कोरोना आला नाही. त्या वर्षीच आमच्या मंदिराचं उद्घाटन झालं होतं. गावात सगळी मूर्त फिरलेली होती. आमच्यातलं कोरोनानं एकही माणूस दगावलं नाही. त्या गावात कोरोना आला नाही. तर ज्या देशामध्ये साधू राहतात, ज्या तरल्यात जातं, तर खरंच आमचं गाव भाग्यवान आहे. दिल्लीपासून मेरठपासून लोक आलेले या गावाला. वनवासमाचीची ओळख महानुभाव संप्रदायामुळे झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गावाचं हे ग्रामदैवत आहे, हे कुलदैवत आहे. आणि माझ्या बुराई म्हणून महानुभाव जिवंत राहिला, हे तुम्हाला सर्वांना अभिमानाने मला सांगावं वाटतं. कारण माझ्या बुराईच्या या परिसरात राहत नव्हत्या किंवा माझे आजोबा पणजोबा हे जर येत नव्हते तर महानुभाव या देशात जिवंत राहिला नसता. कारण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सप्तव्यसनाधीन आहे. पण या गावामध्ये पहिल्यापासून साधूंची परंपरा. हे गाव डोंगराच्या पायथ्याला होतं पूर्वी आणि त्यानंतर हळूहळू रोडच्या कडेला आलं. तर त्या गावात पूर्वी मंदिर होतं. तर या गावाचा हा कुलस्वामी आहे, ग्रामदैवत आहे. सगळी लोक पौत्याला हजर असतात घरात. पौत गोकुळाष्टमी उपदेशी नाही, घटस्थापना असती, पण मंदिरामध्ये सगळे येतात असं. आणि त्यांच्यामुळे आमचं धर्मरक्षण आहे. आम्हाला कधी ह्या लोकांनी त्रास दिलेला नाही. आम्ही महिला राहतो. आमचे ज्यावेळी आचार्य लोक येतात त्यावेळी म्हणजे तुम्ही महिला राहता इथं, तुम्ही कशा राहता, तुम्हाला भीती वाटत नाही का? पण आमच्या कुठं झालं तरी सगळं गाव येतं पुढं. उद्देशी आमच्या गावात फक्त 3 घर आहेत, एक सुताराचं, एक मराठ्याचं, एक माळ्याचं. पण सगळ्या गावाला देवाचा अभिमान आहे, मंदिराचा अभिमान आहे, आमचा अभिमान आहे. तुम्ही रस्ते उभं राहिले तर कुठे निघाला ताई म्हणून विचारते. कधीही अवहेलना करत नाही. 8 नंतर आमच्या मंदिरात गावातला एकही ग्रस्त येत नाही. निवडणुकीच्या टायमाला सुद्धा सांगायचं प्रचार करायला तर बाहेर गेटचे उभे राहते, हात मारते, गेट उघडते आत नाही, तुम्ही आतून बोला आम्ही बाहेर. म्हणजे खरोखर आमचं गाव आमचं संरक्षण करतं धर्माचं. म्हणून मला या गावाचा अभिमान. आणि 10 दिवस चिंतनीला बाहेर जायची आमच्या तरुण मुली बिली, पण कधीही नाही. खूप गाव आमचं चांगलं आहे धर्म आचरण्याच्या बाबतीत. तसं डांबरट आहे पश्चिम महाराष्ट्र, तुमचा विदर्भ एवढा डांबरट नाही. तसं पश्चिम महाराष्ट्र आमच्याकडे मिलिटरीत लोक आहेत, सगळे लढाऊ वृत्तीचे आहेत. पण आम्हाला कधीही या लोकांनी त्रास दिलेला नाही. अन्य असो गावात भिक्षा मिळते आम्हाला, मुली भिक्षा मागतो आम्ही. आमचं धर्माचरण म्हणून 5 घरं तरी नियमानं मागतो. तर अशा या गावात आमचा धर्मसिद्धी म्हणजे त्यांच्यामुळे गेलेला आहे. त्या गावाचे तर आभार आहेतच, पण तुम्ही सर्व आमच्या छोट्याशा गावाला येऊन दर्शनाचा लाभ दिला, तुमची झाडली. म्हणून आमच्या ग्रामस्थातर्फे, आमच्या आश्रमातर्फे, सर्वांच्या तर्फे तुमचं अभिनंदन. असंच आमच्यावर तुमचे शुभचिंतन राहावं. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. दंडवत.
तसं उभे राहा देवाकडे तोंड करून एक छोटीशी आरती या ठिकाणी होईल. नाही तर मूर्ती आणलेली आहे. ही मूर्ती घ्या, ही मूर्ती अर्पितो भाव सहोर करावे तुस्मावे प्रतिज्ञा ही तुदर्पितो सदा हेची कर श्रीरक्तराया जग आनंद स्वरूपा केलं नव्हतं का?